पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत होतीये। त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलीये। वाढत्या शहरीकरणामुळे पाणी प्रश्न, कचरा, रस्ते आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या प्रशासनाच्या काळात दुर्लक्षित राहिल्यानं मतदारांमध्ये नाराजीचा सूर असल्यानं शिवसेनेचे नेते अतुल देशमुख यांनी म्हटलंय। तर त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी साईदेव ढोबळे यांनी। शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत, अतुल देशमुख। दादा, मला सांगा की बऱ्याच ठिकाणी हे तीन पक्ष एकत्र आहेत, परंतु खेडमध्ये आज वेगवेगळ्या प्रत्येकाने वेगवेगळे नगराध्यक्ष पदाला उमेदवार दिले। काय परिस्थिती आहे, कशामुळे हे पक्ष एकत्र आले नाही या ठिकाणी? कारण बाकी ठिकाणी सगळीकडे एकत्र असतात, परंतु या निवडणुकीत काय असं घडलं की एकत्र तुम्ही येऊ शकले नाही? नाही, राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये सातत्याने 20 वर्ष 2-2.5 वर्षाचा कालखंड सोडला तर ही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, ही माझ्या गटाकडे आणि आमच्याकडेच राहिलेली आहे। आता सध्या आमचा संपूर्ण गट शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा पॅनलच आमच्या विरोधात होत असतो। आता या ठिकाणी 8-9 वर्षातून निवडणूक लागल्यामुळे किंबहुना प्रत्येकाला असं वाटत असेल की आपला उमेदवार ताकदीचा आहे आणि तो निवडून येईल, म्हणून राष्ट्रवादी पक्षाने त्यांचा नगराध्यक्षाला उमेदवार दिलाय आणि भारतीय जनता पक्षाने देखील दिलेला आहे। माझं एवढंच मत आहे याबाबत की जे नगराध्यक्ष होतात त्यांनी नगराध्यक्षाचं काम आणि समाजाचं काम करावं, आणि ज्यांना ठेकेदारीत इंटरेस्ट आहे किंवा त्यांची इच्छा आहे ठेकेदारी करावी तर त्यांनी ठेकेदारी करावी। समाजाची कामं झाली पाहिजेत, ड्रेनेज व्यवस्थेचं काम झालं पाहिजे, कोणाच्या घराचं काम झालं पाहिजे, ही जाणीव फक्त आमच्या ग्रुपकडे आहे, आमच्या लोकांकडे आहे, मी उभे केलेल्या उमेदवारांकडे आहे। साईदेव ढोबळे, लोकशाही न्यूज, राजगुरुनगर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।